हॅलो, मी माझी सखी. आज मी घेऊन येत आहे स्वतःसाठीचं चॅलेंज. मग त्यासाठी मी सुरुवात केली आज दिवसाची. हे 2 लिटर पाणी घेतलेले आहे. आता त्या 2 लिटर पाण्यामध्ये मी छोटंसं दालचिनीचा तुकडा टाकणार आहे, 2 चमचे जिरं घेतलेले आहे, 1 तमालपत्र घेतलेले आहे, आल्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा आणि थोडीशी हळद घेतलेली. हे सगळं मी 2 लिटर पाण्यामध्ये ऍड करणार आहे आणि छान ह्याला उकळी आणून देणार आहे. उकळी आणून हे दिवसभरासाठी आम्ही गरम पाणी करून पिणार आहोत. म्हणजे हे छान गरम गरम पाणी प्यायचं. जसं आपण चहा पितो ना, तसंच आपण हे पाणी गरम करून प्यायचं. जेवणाच्या अर्धा तास आधी, जेवण झाल्यानंतर पण अर्धा तास आधी आणि रात्री झोपताना 1 ग्लास फुल असं पाणी प्यायचं. मग आता ही सुरुवात आजच्या चॅलेंजची ह्या गरम पाण्यापासून करते. आता हे छान मी उकळवायला ठेवते. हे उकळेपर्यंत आम्ही काय करणार आहोत, आज अर्धा तासासाठी झुंबा पण करणार आहोत. पाणी मी उकळत ठेवलेले आहे. तोपर्यंत मी हेल्दी सूप बनवणार आहे नाश्त्यासाठी. हेल्दी सूपची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. इकडे मी शेवग्याच्या शेंगांचं सूप ठेवलेलं आहे बनवायला. तोपर्यंत मी हे गरम पाणी झालेलं आहे ते 1 कप भरून मी एकदम गरमच आहे, चहासारखं एक घोट पिणार आहे. आणि हे प्यायल्यानंतर मी अर्धा तासाने झुंबा करायला घेणार आहे. आता मी गरम पाणी प्यायले. आता मी मिस्टरांना पण गरम पाणी प्यायला देते. हे घ्या, प्या पाणी गरम गरम. अर्धा तासाने आता आम्ही नाश्ता करणार आहोत. नाश्त्यामध्ये मी म्हटलेलेच आहे की शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवलेलं आहे. म्हणजे दिवसभरात एक कुठला तरी पदार्थ आपल्या शरीरामध्ये हेल्दी जावं असं आमचं चॅलेंज आहे. आज दिवसभरातला पहिलाच पदार्थ आम्ही केलेला आहे हेल्दी सूप. आता ह्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. आता दोघांसाठी छान असं सूप घेते. दोघांसाठी सूप रेडी केलेलं आहे. आता देते. ओ, हे घ्या सूप, हेल्दी सूप. थँक्यू. आहे आता दुकानात निघालेले 2 तासासाठी. मग त्यामुळे मी हे गरम पाणी घेते आणि हेच आता मी दुकानातून पाणी पिणार आहे. आता संध्याकाळी 7चं टायमिंग झालेलं आहे. 7च्या टायमिंगला जे मी चहा घ्यायचे ते मी आता अवॉइड केलेलं आहे. त्याऐवजी जे मी सकाळी गरम पाणी केलेलं होतं तेच पिणार आहे. म्हणजे आज कायला दिवसभरात जिथे मी 2 टाईम चहा प्यायचे तिथे माझा 1च टाईम सकाळी चहा झालेला आहे. संध्याकाळच्या चहाच्या टायमाला मी हे जे दिवसभरासाठी पाणी केलेलं होतं तेच गरम करून पिते. आणि त्यासोबत आता रात्रीच्या जेवणासाठी मी आज इडली ठेवलेली आहे. म्हणजे आज मी दिवसभरामध्ये जे 2 टाईम भात खायचे दुपारच्या जेवणाला आणि रात्रीच्या जेवणाला, ते मी आज 2 टाईमाचं भात मी अवॉइड केलेलं आहे. इडली करून खाणार आहे. त्यामुळे आता इडली
खाल्ल्यामुळे मी आत्ता रात्रीचं जेवणाच्या टायमाला जे भात खाणार आहे ते पण मी अवॉइड केलेलं आहे. म्हणजे आज दिवसभरात मी भात खाल्लेला नाहीये. आजचं हे पहिल्या दिवसाचं चॅलेंज माझं पूर्ण होईल. थँक्यू.